पाठिंबाला याच दिला. जय जीवदानी फायर संघाची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत सबमिट करायची आहे. थँक्यू व्हेरी मच दिनेश जिकिनी. तर अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये दोन संघ आपण पाहू शकतायत. चला या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. षटक क्रमांक प्लेइंग 11ची कृपया करून जे 13 आहेत ओमकार देसाई ते 15 करा प्लीज, कारण जी फॉर्मॅलिटी आहे. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर. शेठ माणूस संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उद्या. यावेळेला जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू खूपच बाहेर निघून जाणारा पाहायला मिळाला. वाईटच्या स्वरूपात एक धाव वर्जित केली जाते. रॉकी ग्रुप चषक 2022चा आजचा सलग 8वा दिवस, शेवटचा आणि उद्या अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेचा. या वेळेला फैजान मेमनच्या बॅट मधून टक्कन आवाज आलाय. जबरदस्त आपण पाहतोय 6 धावा करता. गुड शॉट. सामना 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू वाईट आणि तदनंतर या चेंडूला कन्वर्ट केलं 6 धावांवर. गुड शॉट. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. अप्रतिम. सावरिया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना. जिग्नेश सावरिया या वेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला लांब षटकार. एक बिगेस्ट लॉंगेस्ट षटकार. 6 धावा. व्हॉट अ शॉट. माये कोलिया मैतरार, माये कोलिया मैतरार, माये कोलिया मैतरार.
टोल मान दिलाय रकुण्या खासनानु टोल मान दिलाय थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 13 रन्स 13 धावा. संतोषजी बोईर मामा आमच्या व्यासपीठावर आपण पाहतोय. या स्पर्धेचे शिल्पकार. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 रन्स. फैजान मेमन टप्पा पडल्यानंतर यावेळेला आपण पाहतोय खूपच बाहेर निघणारा अजित म्हात्रे वळतात. वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 14 रन 14 धावा या फलकावर पाहायला मिळतात. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2. एकदा फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळला गेलाय. 1 बाउन्स. चौकार सूरज भोईर यांच्या स्वागतासाठी 4 धावा. गुड शॉट. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 रन्स 18 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत फैजान मेमन. अप्रतिम यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. RD JSW डोंबिवली आपण पाहू शकतायत 18 धावा. काही कमालीची फटकेबाजी. ब्रँड ऑफ कुडूस. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू जर आपण पाहिला तर अप्रतिम. मात्र आपण पाहू शकता शॉटला मिस्टर ओमकार देसाई ज्या पद्धतीने उभा राहतोय. अप्रतिम जिगरबाज खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून सुपर टायमिंग. स्ट्रेट ड्राईव्ह कसा खेळावा हे मात्र दर्शवून दिलं गेलं. 6 धावा. या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत आतापर्यंत फक्त 5 चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडूंमध्ये तब्बल 24 धावा ज्यामध्ये 3 षटकार उत्तुंग पाहायला मिळाले आणि 1 चौकार. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय चेंडूला मात्र उंची जास्तीत जास्त प्राप्त झाली आणि रवी लिंगाला मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 24 धावा. फैजानने मात्र यावेळेला सुपर बॅटिंग केली आणि तंबूच्या असल्याला गुड बॅटिंग. शेट माणूस स्टँडच्या समोर जे VIP बॉक्सच्या समोर जे काही प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती करेन की थोडंसं बाजूला व्हा तिथून. बाउंड्री पासून जे आपण पाहतोय आणि तो स्पेस आपण कृपया करून थोडंसं बाजूला राहायचं आहे. तो स्पेस सोडा. धावांची गती स्कोर कार्ड वर जर आपण पाहिलं तर 24 लॉस ऑफ 1 विकेट. 1 षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. गोलंदाजी मार्कवर आशिष कनोजिया. जबरदस्त अप्रतिम. एका साईडला जर आपण पाहायला गेला मॅचचा हिरो ठरला गेला होता टॉम मॅन फ्रॉम बदलापूरचा खेळाडू. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय जबरदस्त टॉमच्या बॅट मधून एक कणखर शक्तिशाली फटका. 6 धावा. क्या बात है. बेस्ट वर्सेस बेस्ट.
इट इज थँक्यू. 30 धावा फलकावर, एक गडी बाद. बेस्ट वर्सेस बेस्ट, अर्थातच मॅन ऑफ द मॅच दोन्ही मात्र खेळाडू आमने सामने. यावेळेला टप्पा पडल्यानंतर श्रेयस सिंधुलकर यांच्या हातामध्ये मात्र यावेळेला चेंडू निघून जातोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 30. श्रेयस सिंधुलकर साठी मात्र हे ग्राउंड नवीन नाहीये, कारण याच मैदानात खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्यांनी साकारला गेला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर 30 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. टाळ्यांचा गजर करत असताना यष्टीरक्षकाच्या पाठीमागे खूप वर्षांचा दांडगा अनुभव. अप्रतिम, क्या बात आहे आशिष कनुजिया. षटकार आल्यानंतर कसं मात्र पूर्णपणे बीट करावं फलंदाजाला, मात्र यावेळेला आशिष कनुजिया दर्शवत असताना पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग, लेंथ अँड लाईन. आता मात्र यावेळेला सुधारणा करत असताना पाहायला मिळतोय. 30 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक 1.3 चेंडूचा खेळ झालाय. 30 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आशिष कनुजिया टू टॉम. प्रतिम ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. विशाल मात्र यावेळेला दर्शवत असताना मात्र श्रेयस सिंधुलकर यांना की मात्र चेंडू फेका आपण. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 30 धावा, एक गडी बाद. 5 षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन केले गेले. सुपर बॉलिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते ती जाऊन पोहोचते 30 धावा, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आपण पाहू शकता सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. नितेश कदम एका साईडला आपण पाहू शकतात. ऑफ्टूमच्या बाहेर चेंडूला मात्र यावेळेला पिच केलं गेलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर सुपर लेंथ लाईन यावेळेला आपण पाहू शकता. षटक क्रमांक जर आपण पाहिला तर 2 एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. ऑफ्टमच्या बाहेर तुम्ही यावेळेला शफल होत आहेत, याचाच अर्थ आपण पाहतो की ज्या पद्धतीने चेंडू मात्र यावेळेला तुम्ही पूर्णपणे बीट होत आहेत. एक फेअर डिलिव्हरी श्रेयस सुद्धा त्या ठिकाणी सांगत असताना की ऑफ्टमच्या बाहेर मात्र यावेळेला आपण पाहू शकतात फलंदाज बीट होत आहेत तर फेअर डिलिव्हरी. धावांची गती जर आपण पाहिली तर 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर पाहायला मिळतोय. टॉमने मात्र षटकार ठोठावल्यानंतर यावेळेला पूर्णपणे बीट होत असताना आपण पाहू शकतात. शेठ माणूस यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आशिष कनुजियाने सुरेख गोलंदाजी केली. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परावर्तित केलं आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. धावसंख्या 30. आशिष कनुजिया यांच्यासाठी 5 चेंडू डॉट आल्यानंतर मात्र यावेळेला पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. शेठ माणूस यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. मितेश दरबार अप्रतिम गुड डिलिव्हरी यावेळेला मात्र दर्शवत असताना मॅन फ्रॉम गुजरात. काय जबरदस्त वेग आहे. योग्य ती दिशा, अचूक टप्पा, लेंथ लाईन. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. धावांची गती 30 रन्स, 30 धावा, एक गडी बाद. 2.1 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. अप्रतिम खोलवर चेंडू होता. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. किशन देवेंद्र पुढे सरसावतो. तत्पूर्वी एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. शेठ माणूस एका साईडला पाहायला मिळतोय तर एक संघ आपण पाहू शकतायत अप्रतिम सामना RD वॉरियर्स JSW डोंबिवली हा संघ आपण पाहू शकतायत. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. टॉमच्या बॅट मधून मात्र सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. गुड शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर 37 धावा. गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता भावेश. तर भावेश आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. आपण टी शर्ट कलेक्ट करायचंय.
यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू निघून जाईल ओमकार देसाईच्या हातामध्ये. 1 2 3 आणि शेवटच्या मोमेंटला मात्र यावेळेला आपण पाहतोय झील सुटतोय आणि टॉम सारख्या फलंदाजाला यावेळेला आपण पाहतोय जीवनदान मिळालंय. धावांची गती जर आपण पाहिली तर 39 वर जाऊन पोहोचले गेले. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.4 चेंडूचा खेळ झालाय. 39 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतात. अप्रतिम 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. मितेश दरबार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना. डावकरी हाताचा हार्ड हिटर बॅट्समन टॉम. अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू मात्र मजबूर केलं होतं. किशन एक ॲज अ फिल्डर म्हणून खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतोय. एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर यावेळेला आपण पाहू शकतायत 40 धावा. कारण किशन देवेंद्र असल्या आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. उत्स्फूर्त दाखवत असताना एन्जॉय करत असतात क्रिकेटला आणि क्रिकेटमध्ये एन्जॉय करायलाच हवं. धावसंख्या 40 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. चेंडू जर आपण पाहिले तर 2.5 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला विशाल मात्रेच्या बॅट मधून डीजे ब्राव स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 6 धावा. गुड शॉट, सुपर टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट. थँक्यू. वेलकम बॅक. 46 रन, 46 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 46 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. एक फायटिंग टोटल कडे वाटचाल करत असताना जीत एंटरप्राइजेस वर्सेस जय जीवदानी फायर संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार कॅप्टन आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. 46 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांचा खेळ झालाय. जबरदस्त आक्रमकता दाखवत असताना विशाल मात्रेच्या बॅट मधून 2 चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये 7 धावा तर एका साईडला 9 चेंडूमध्ये 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला अप्रतिम ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. साईश पिंपळे त्या ठिकाणी पाहायला मिळतो. गोलंदाज आहे. एक धाव काही रोखू शकणार नाहीये. रवी लिंगाला चेंडूला मात्र यावेळेला कलेक्ट करतोय. एक धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 47 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. साईश पिंपळे, मॅन फ्रॉम परनाळी बोईसरचा हा गोलंदाज, अपकमिंग यंगस्टर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर श्रेयस. यावेळेला मात्र थोडेसे मिस होत आहेत आणि एक धाव बाईचच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतंय. ते नितेश कदम यांच्या माध्यमातून एक धाव इन्क्लूड केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 48 धावा, 48 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. 3.2 चेंडूचा खेळ झालाय. 48 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड, सर्व काही गोष्टी पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साइडला झेल सोडण्याचा परिणाम काय तर यावेळेला आपण पाहतोय 6 धावा. गुड शॉट, सुपर बॅटिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 54 या धावसंख्येवर 54 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. विजय जाधव यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता. टॉमच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. 11 चेंडूमध्ये 22 धावा. जबरदस्त. पुन्हा एकदा पॅड वर चेंडू. काय आक्रमकता दाखवले. AB11 स्टँडच्या दिशेने आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी 6 धावा. गुड शॉट. षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 60. जबरदस्त आक्रमकता काय असते हे दाखवून दिलं गेलंय. सुपर बॅटिंग.
अप्रतिम टप्पा पडल्यानंतर हा चेंडू जर आपण पाहिला तर ऑफस्टूमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना साईश पिंपळे कमबॅक करत असताना चेंडू फेकून झाले ते 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू 13 चेंडूमध्ये 28 धावा टॉमच्या बॅटमधून पाहायला मिळतात. तर विशाल म्हात्रेच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 7 धावा. विशाल म्हात्रे एक्सपिरियन्स आपला शेअर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर टॉम एका साईडला आपण पाहू शकतायत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतायत आज झेल सुटतोय त्या ठिकाणी. तत्पूर्वी 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत साईश मात्र चेंडूला कलेक्ट करतोय. 2 धावा सहजगत्या मिळतील आणि दुहेरी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 62 धावा. 62 रन्स, 63 रन्स टू विन असतील. 63 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. ते RD JSW डोंबिवली या संघाने प्रतिस्पर्धी संघासमोर. प्रतिस्पर्धी संघ शेठ माणूस आपण पाहतोय. पायाचं लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला दोन्ही संघाचे कर्णधार या जीत एंटरप्राइजेस आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळेल जो संघ आपण पाहू शकणार आहोत. जीत एंटरप्राइजेस आणि जय जीवदानी फायर या 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. प्रीतम तांबोरे मॅचचा आनंद आज घेत असताना फिटू चांगले समालोचक सुद्धा आहेत आणि मांगेला समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारचं ते योगदान देत असतात. तर षटक क्रमांक 4 एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाले आणि 4 षटकांमध्ये 62 धावा. 63 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. 63 रन्स टू विन असतील. DJ सतीश तर विजयासाठी 63 धावांचं लक्ष्य. 2 फलंदाज मंद मंद पावलाने खेळपट्टीकडे जात असताना पाहायला मिळतात. ओंकार देविदास देसाई अप्रतिम मॅग्निफिसंट प्लेयर आणि एका साईडला आपण पाहतोय रवी लिंगाला. दोन्ही मात्र हरपनमावला खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 2 फलंदाज जात असताना 63 धावा एक फायटिंग टोटल आहे. परंतु क्रिकेटमध्ये जिद्दीने खेळणं हे आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच आत्मविश्वासाने मात्र खेळावं लागतं. आपण सातत्यपूर्ण पाहिलंय. फैजानने मात्र सुंदर सुरुवात करून दिली गेली होती, परंतु एक मोठ्या इनिंग मध्ये तब्दील करू शकला नाही. तर एका साईडला करण सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एक वेगवान मारा करण्यासाठी ज्याच्याकडे पाहिलं जातं. निखिल बागुल सारखा गोलंदाज आपण पाहू शकतायत. जयेश टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत या संघातून बिलॉंग करताना. अप्रतिम चांगलं व्यक्तिमत्व आहे. एका साईडला देवेंद्र काळे अर्थातच विकी काळे आपण पाहू शकतात. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज करण ओंकार देसाई अर्थातच ओमी यावेळेला आपण पाहू शकतायत. बॅटिंग स्टान्सवर ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. 63 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहू शकतायत. मिस्टर करण आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने
पहिला चेंडू यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. निखिल बागुल पुढे सरसावतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी चिकी सिंगलच्या माध्यमातून एक धाव ऑफ द मार्क. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1. 63 धावांचा पाठलाग करताना टॉमच्या बॅटमधून काही जबरदस्त फटकेबाजी यावेळेला पाहायला मिळाली. सुपर यावेळेला आपण पाहू शकता. धावांची गती जर आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवर पुन्हा एकदा करण. ऑन साईडला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करतोय आणि तिथून जरूर बेनिफिट मिळतोय तो करणला. काय आक्रमकतेने मात्र गोलंदाजी करताना धारदार गोलंदाजी. 2 चेंडूवर 2 धावा. दोन्ही फलंदाजांकडे ॲबिलिटी आहे, कॅलिबर आहे, क्षमता आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहतो की वेगवेगळ्या विभागात जाऊन ज्याने मात्र आपला डंका वाजवलेला आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारे हे टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. उलटा चेंडू होता ऑन साईडला, फटका चांगला आहे. यावेळेला मात्र झेल होऊ शकेल, परंतु हा झेल सुटलाय आणि ओमकारने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर. यावेळेला आपण पाहू शकता धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 3 धावा. कारण जेव्हा जेव्हा झेल सोडले तेव्हा तेव्हा इतिहास रचलेले आहेत क्रिकेटच्या इतिहासामध्ये. 3 धावा फलकावर. अतिशय ग्लॅमर या खेळाला 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेट लावून सोडलंय. असं खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतो आणि या क्रिकेटच्या माध्यमातून आज तुम्हा सर्वांना व्यासपीठ मिळून दिलंय ते रॉकी ग्रुप चषकाने. अप्रतिम बाउन्स, काय गुडलेन स्पॉटला यावेळेला चेंडू मात्र यावेळेला बाउन्स जरूर झाला आणि 1 बाउन्स त्या ठिकाणी मात्र पंच दर्शवत असताना करणला की तुमचा 1 बाउन्स जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर तेवढाच वेग होता, परंतु यावेळेला स्लोवर 1 चेंडू बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण जेव्हा बाउन्स होतो ना तेव्हा मात्र प्रत्येक गोलंदाजाचं धाडस असतं की तो बीट व्हावा. यावेळेला रवी लिंगालाच्या बॅट मधून एक उत्तुंग फटका, दर्जेदार क्वालिटी, 6 धावा. गुड शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर 9 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून येईल. 1 बाउन्सने सुंदर क्षेत्ररक्षण फैजान मेमन यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अप्रतिम त्याचेच बंधू पाहायला मिळतात. अर्षद मेमन जबरदस्त होंडो या नावाने ओळखला गेला आणि त्याच्याच खांद्याला खांदा लावून मात्र आज टेनिस क्रिकेटमध्ये रुजू होताना पाहायला मिळतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 10 धावा. 18 चेंडू आणि 53 धावा विजयासाठी लक्षात घ्यायचं. शेठ माणूस यांच्याकडून मात्र आपण पाहू शकतायत रवी लिंगाला यांना मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. शेठ माणूस खूप विशेष सहकार्य सुद्धा या स्पर्धेला लागलेला आहे. धावांची गती फलकावर 10. चला भावेश मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलेला गेल्या मॅचचा आणि जीत एंटरप्राइजेस आणि जय जिवदानी फायर्स. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी शेवटचा आणि अंतिम पुकार असेल तुम्हाला. चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 53 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर रित्या मात्र चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो विशाल म्हात्रेच्या हातामध्ये. 02 नंबरची जर्सी परिधान करणारा. तर एका साईडला रवी लिंगाला आणि ओमकार देसाई. 10 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 17 चेंडू आणि 53 धावा. यावेळेला रवीच्या बॅट मधून फटका चांगला आहे, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त झाले आणि यावेळेला मात्र काय घडलं जातं, करणच्या हातातून मात्र हा चेंडू सुटतो त्या ठिकाणी. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर रवी लिंगाला सारख्या फलंदाजाला मात्र जीवनदान मिळालंय. आज ओमकार देसाईला सुद्धा मात्र जीवनदान मिळालं आणि या जीवनदानाचं परिपूर्ण संधीचं सोनं केलं जाईल यात काही शंका नाहीये.
कारण हे दोन्ही फलंदाज घातक आहेत. मैदानाच्या आतमध्ये डेंजरस बॅट्समन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते एकंदरीत 12 रन्स. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. देवेंद्र काळे अर्थातच विकी मात्र पुढे सरसावतोय. मॅन फ्रॉम सापने वाडा तालुक्यातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो खेळाडू. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 13 रन्स. 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. खूप चांगलं लीड केलंय विशाल म्हात्रे यांनी. या संघाची बांधणी खूप चांगल्या प्रकारची केली गेली. टॉमने आज जबरदस्त जलवा दाखवला आपल्या बॅट मधून सुपर बॅटिंग करत असताना. ऑफ साईडला यावेळेला आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी चेंडू मात्र यावेळेला ठन होतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. 4 धावा निखिल बागुलला बीट करून चौकार येतोय. 17 धावा फलकावर. 14 चेंडू आणि विजयासाठी 46 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ओंकारच्या बॅटमधून एक सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 17. शेठ माणूस या संघाची आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न, परंतु राहिल यावेळेला मात्र ती चुकी करतायत आणि डिरेक्ट हिट करण्याच्या नादामध्ये होते. राहिल पठाण आपण पाहू शकताय. इलियास पठाण यांचे सुपुत्र आहेत आणि फ्रॉम बोईसर यावेळेला आपण पाहू शकतायत आणि राहिल मात्र ती थोडीफार चुकी करतायत. 17 धावा या फलकावर. 13 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांचं लक्ष्य. ओंकार ज्या मात्र स्ट्रोक साठी फेम झालाय, हेलिकॉप्टर शॉट त्याचा फेवरेट पाहायला मिळतो. त्या स्ट्रोक साठी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेला सरळ बॅटने जरूर काय खेळला गेलाय. फैजान मेमन मात्र त्या चेंडूचा पाठलाग करतोय. 1 बाउन्सने मात्र चेंडू यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत आणि या दुहेरीच्या माध्यमातून शेठ माणूस या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 19, 12 चेंडू आणि विजयासाठी शेठ माणूस या संघाला 44 धावा, 44 रन. चला काही करा. चला नो मीटिंग नो टाइम. धावांची गती जर आपण पाहिली तर 19 धावा 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 19 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. 2 संघांमध्ये कडवी लढत. निखिल बागुल गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम खरिवली वाडा तालुक्यातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. NB स्पोर्ट्स च्या माध्यमातून आपण पाहतो प्रोप्रायटर सुद्धा आहेत. धावसंख्या 19 धावा, 12 चेंडू आणि 44 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 12 चेंडू 44 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल बागुल पुन्हा एकदा मात्र डावकरी आताचा गोलंदाज आपल्या गोलंदाजीने मात्र ओळखला जातो. जीत एंटरप्राइजेस आणि जय जीवदानी फायर हा शेवटचा आणि अंतिम पुकार असेल, अन्यथा तुम्हाला 3-3 षटकांचे सामने खेळावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना 19 धावा, 19. जय जीवदानी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. मंदार ऑन साइडला फटका चांगला आहे. पुलचा फटका काय पॉवरफुल खेळला. 6 धावा. झेल सोडण्याचा परिणाम. DJ Sangam in the mix. धावांची गती जर आपण पाहिली तर 25, 11 चेंडू आणि विजयासाठी 38 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू या वेळेला मात्र सोडणार नाहीये. सरळ चेंडूला मात्र भिरकावून दिलं गेलंय. अप्रतिम आक्रमकतेचा सितारा. झेल सोडलाय तर परिणाम सोसा.
सूरज भुईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस व्हावा. तरी आपण टॉस लगेच करूया. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. विक्रांत ठाकूर एका साईडला, चिनू आपल्याला पाहायला मिळतोय, तर मंदार एका साईडला आपण पाहू शकता. धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 32 धावा. 10 चेंडू आणि 32 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी यावेळेला पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की बॅटची लागली होती विशाल म्हात्रेच्या अपीलवर, परंतु अपील मात्र यावेळेला आपण पाहतो अजित म्हात्रे यांच्यावर कोणताही इफेक्ट झाला नाही. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता मात्र 9 चेंडू आणि 32 धावा. काही सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघांकडे सामना झुकण्याची क्षमता आहे. आतापर्यंत आपण पाहू शकतात टप्पा अचूक पद्धतीने निखिल बागुल कमबॅक करत असताना पाहायला मिळतात. यावेळेला फुलटॉस चेंडू ऑफ साइडला, एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू निघून जाईल का, तर सुंदर जजमेंटने झेल टिपला गेलाय. गुड कॅच, अप्रतिम, मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद. करण करण आठ चेंडू आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 8 चेंडू आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय दोन संघांमध्ये. शेठ माणूस या संघाला ओंकार आणि एका साईडला आपण पाहू शकतायत नवीन फलंदाज श्रेयस इंदुलकर. अप्रतिम आपण पाहू शकतायत एक जबरदस्त खेळाडू. प्रहार चषकामध्ये जबरदस्त फटकेबाजी केली होती या खेळाडूने. ओंकार देसाई. सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या आहेत. निखिल बागुलचं मी कौतुक करेन, सुपर बॉलिंग. यावेळेला पहिला ऑन साइडला फटका चांगला आहे आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. फ्लॅट 6, 6 धावा. आक्रमकता दाखवली गेले. 7 चेंडू 26 धावा. जबरदस्त सामना. ओंकार देसाईच्या बॅट मधून कणखर फटके पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 37. 7 चेंडू 26 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. निखिल बागुल पुन्हा एकदा थोडासा दबाव असेल जरूर, परंतु या दबावाला न जुमानता कशा प्रकारची गोलंदाजी करेल याकडे लक्ष असेल, कारण या गोलंदाजाकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे. अप्रतिम सुरेख ब्लॉक कॉल मध्ये चेंडू. हे ब्रह्मास्त्र आहे, क्षेपणास्त्र यावेळेला पाहायला मिळालं. ते ओपन केलं गेलं होतं. एकदा वर्जित केली जाते ओंकारच्या बॅट मधून. आता चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये 25 धावा. 4 मोठे फटके या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येतील, परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स. चला, नो मीटिंग नो टाइम प्लीज. भावेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम सातपाटी चा हा खेळाडू आपण पाहू शकतायत आणि भावेशला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. सूरज भुईर. भावेश व्हेरी वेल प्लेड. अप्रतिम आणि नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट असेल. हेमकांत भोईर चपाटी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळालेल्या संघामध्ये सातपाटी संघातून बिलॉंग करताना भावेश दिवेश ही मात्र जोडी फेम आहे. वेल प्लेड भावेश आणि नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट असेल. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 38 धावा. 6 चेंडू 25 धावा. थंड गुलाबी हवा वाहताना पाहायला मिळते मैदानाच्या सभोवताली. अवकाळी पावसाने पुन्हा एकदा झोडपले, परंतु पुन्हा एकदा प्रार्थना करूया. उद्याचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूप चांगल्या प्रकारची ही स्पर्धा सुरू आहे अव्यातपणे. कोविड-19 मुळे मात्र स्पर्धा मात्र खूप पुढे ढकलल्या गेल्यात. 6 चेंडू 25 धावा. गोलंदाज युवराज यावेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ओंकार देसाईला पूर्णपणे बीट करतोय. जबरदस्त अप्रतिम चेंडू यावेळेला पाहायला मिळतो. टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. युवराज डुकले एका साईडला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम तिळसा, वाडा तालुक्यातून बिलॉंग करताना एक तिळशा गावातील एक मोठी जत्रा असते तिळशामध्ये आपण पाहिली असेल तर.
अप्रतिम, क्या बात आहे, जबरदस्त टप्पा पहा, अप्रतिम. ही क्वालिटी दर्जाची ओळख दर्शवत असताना जयेश सुद्धा त्या ठिकाणी कौतुक करत असताना पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम कंचाड, एक चांगलं व्यक्तिमत्व. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर यावेळेला 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये कंचाड म्हणण्यापेक्षा सरसोळ अप्रतिम. एक सुंदर गावातून बिलॉंग करताना आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 38 धावा, 4 चेंडू 25 धावा. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळलाय, परंतु युवराज टुकले मात्र स्वतः येतोय आणि ओमकार देसाईला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट, गॉन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 38 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 38 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत युवराजने काही जबरदस्त गोलंदाजी केले. अपकमिंग यंगस्टर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना युवराज. यानंतर जीत एंटरप्राइजेस वर्सेस आपण पाहणार आहोत. दोन संघांमध्ये जय जीवत आणि फायर या संघामधून आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतील. यस, इट इज अ 4 रन. चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 42. 2 चेंडू आणि 21 धावा. 2 चेंडू आणि 21 धावा. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. राहिलला मात्र यावेळेला बिट करून चेंडू निघून जातोय. बॅक टू बॅक 2 चौकार, 1 चेंडू आणि आता मात्र 17 धावा. रॉकी ग्रुप चषक 2022 आणि खूप शानदार नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगल्या प्रकारची गोड पाहायला मिळाली. शेवटचा आणि उद्याचा अंतिम दिवस. शंकर धोत्रे गोट्या अंपायर आणि तसेच दशरथ पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र ऑफ साईडला आपण पाहतोय. सुंदर फटका पाहायला मिळाला. मात्र बॅक टू बॅक 3 चौकार लगातार पाहायला मिळाले श्रेयस इंदुलकरच्या बॅट मधून. आणि यावेळेला शेक हँड करून मात्र या स्पर्धेमध्ये आपण निरोप घेत असताना पाहायला मिळतील. मात्र हँडशेक करायचंय रवी अँड ऑल टीम. कॉंग्रॅच्युलेशन असेल आरडी वॉरियर्स अर्थातच आरडी JSW डोंबिवली हा संघ. शुभम पाध्ये यांच्या चेहऱ्यावर खुशी. मार्क स्पोर्ट्स ज्यांनी स्पॉन्सरशिप केले गेले. तर या आपण सचिन कदम आपण रांगेमध्ये जाऊन आपण मॅचला अलविदा करायचं आहे. तर तसेच विशाल